Welcome all in our integrated mathematics channel. So today we are discussing about applications of Z transform and inverse Z transform. So application to solve the difference equation. Okay. So Z transform and inverse Z transform is applicable to solve the difference equations. So following results are useful for that. So first result become Z transform of f of k plus 1. Okay. So f of k plus 1, in that case Z transform become Z into Z transform of f of k plus 1 becomes Z into f of z minus Z into f of 0. Okay, या ठिकाणी small f आहे, या ठिकाणी capital F आहे. So Z transform of f of k plus 2 becomes Z square f of z minus Z square f of 0 minus Z into f of k. Z of f of k plus 3 becomes Z cube. पहा इथं प्लस 3 आहे त्याच्यामुळे z ची पॉवर 3 आलेली आहे, त्याला मल्टिप्लाय कॅपिटल f ऑफ z मायनस परत z क्यूब त्याला मल्टिप्लाय f ऑफ 0 आणि नंतर z ची पॉवर एक एक ने कमी करायची आहे आणि मल्टिप्लाय f ऑफ 1 f ऑफ 2 f ऑफ 3 यायचा आहे. ओके, z रेज टू 1 पॉवर पर्यंत पुढे त्याला एक्सटेंड करायचं आहे. ओके, अँड सो ऑन. नाउ z ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ k बिकम कॅपिटल f ऑफ z. z ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ k minus 1 becomes z raised to minus 1 f of z. Z transform of f of k minus 2 becomes z raised to minus 2 into f of z. So following are the steps for solving difference equation. In first step, we write given difference equation and then apply z transform on it. So take z transform of both sides. दोन्ही साइडचा z transform घ्या difference equation च्या. त्याच्यानंतर वरचे जे हे रिझल्ट आहेत आणि दिलेली जी काही कंडिशन असेल तर ती त्याच्यावरती अप्लाय करा. ओके, हे रिझल्ट त्याच्यावरती अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ते सिम्प्लिफाईड फॉर्म मिळेल. त्या सिम्प्लिफाईड फॉर्म वरून पुढच्या स्टेप मध्ये काय करायचंय, f ऑफ z लिहायचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये f ऑफ z नाही ते उजव्या साईडला शिफ्ट करा. f ऑफ z ला मल्टिप्लाय असेल, दोन टर्म असतील f ऑफ z च्या, तर f ऑफ z कॉमन घ्या. मल्टिप्लाय असणारी टर्म सुद्धा परत उजव्या साईडला शिफ्ट करा, ती डिवाइड होईल. या पद्धतीने f ऑफ z मिळेल आणि मग त्याच्यावरती इनवर्स z ट्रान्सफॉर्म अप्लाय करा. ओके, आलेल्या f ऑफ z वरती परत इनवर्स z ट्रान्सफॉर्म अप्लाय करायचा आणि इनवर्स साठीचे जे काय स्टँडर्ड मेथड आहे, 3 मेथड आपण बघितल्या, त्याच्यामधली तुम्ही कोणती एक मेथड त्याच्यावरती अप्लाय करू शकता जी त्या इक्वेशनला सूट होते. ओके, सो फर्स्ट नाउ सॉल्व फर्स्ट एक्झाम्पल ऑफ डिफरन्स इक्वेशन. सो दिस इज गिवन डिफरन्स इक्वेशन and we want to solve this. So write given difference equation as it is and then apply z transform on it. इथे ऍडिशन आहे, पहा ऍडिशन असल्यामुळे z ट्रान्सफॉर्म सेपरेट झालं, लिनियरिटी प्रॉपर्टी अप्लाय केली. आता रिझल्ट याच्यावरती अप्लाय करूया आपण. z ट्रान्सफॉर्म f ऑफ k प्लस 1 आहे, प्लस 1 आहे म्हणजे z ची पॉवर 1 आणि त्याला मल्टिप्लाय कॅपिटल f ऑफ z, नंतर मायनस साइन देऊन z आहे तसा त्याला मल्टिप्लाय f ऑफ 0, त्याच्यानंतर हा प्लस 1/2 आहे तसा. z ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ k इज कॅपिटल f ऑफ z is equal to z transform of 1/2 raised to k for k greater than 0. So using result z transform of a raised to k for k greater than equal to 0 become z divided by z minus a. Okay, तर हा रिझल्ट या ठिकाणी अप्लाय करायचा आणि या ठिकाणी कंडिशन असते mod z is less than mod a. Okay, so apply this result. So we get z divided by z minus a is 1/2. ओके, 1/2 ची पॉवर k म्हणजे काय असणार आहे, 1/2 असणार आहे. आता या दोघांमध्ये f ऑफ z आहे तो कॉमन घ्या, म्हणजे ब्रॅकेट मध्ये उरेल पहा z प्लस 1/2 इनटू f ऑफ z आणि या ठिकाणी f ऑफ 0 ची व्हॅल्यू आपल्याला 0 दिलेली आहे, सो मायनस z इनटू 0 याची व्हॅल्यू. ओके, सो दिस इज इक्वल टू z डिवाइडेड बाय z minus 1/2. So in that way this becomes 0 and now shift this term toward right side. So we get value of f of z is equal to z divided by z plus 1/2 into z minus 1/2. Okay, हे multiply इकडे गेल्यानंतर divide होईल. So here poles are denominator ची व्हॅल्यू 0 घ्या. डिनॉमिनेटर 0 शी इक्वेट केला तर याच्यावरून z इज इक्वल टू मायनस हाफ येईल, याच्यावरून z इज इक्वल टू प्लस हाफ येईल. म्हणजे पोल झाले z इज इक्वल टू मायनस हाफ अँड 1/2. ओके, तर इन्व्हर्जन इंटिग्रल मेथड या ठिकाणी मी अप्लाय करतोय. and therefore पहिली केस फॉर z इज इक्वल टू मायनस 1/2 रेसिड्यू ऑफ
f of z into z raised to k minus 1 at z is equal to minus 1 upon 2 equal to काय येणार आहे पाहते ब्रॅकेटमध्ये येईल f of z त्याला मल्टिप्लाय z मायनस a म्हणजे काय येणार आहे z प्लस 1 upon 2 into f of z which is z divided by z plus 1 upon 2 into z minus 1 upon 2 into z raised to k minus 1. Okay. तर हे फंक्शन मल्टिप्लाय अँड ॲट z इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 2 आपल्याला तो रेसिड्यू पाहिजे. तर या ठिकाणी ही प्लस टर्म कॅन्सल होते. z इंटू झेड रेस टू के मायनस 1 म्हणजे z रेस टू के झालं आणि त्याच्यामध्ये z ची व्हॅल्यू मायनस हाफ पुट केली तर हाफ रेस टू के आलं. लक्षात घ्या इथं पॉवरला 1 आहे इथं पॉवरला k मायनस 1 आणि मल्टिप्लिकेशन आहे. बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन होते 1 प्लस k मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होते z रेस टू के उरतंय. झेडच्या ऐवजी मायनस 1/2 घेतलं. सिमिलरली इथं z च्या ऐवजी मायनस 1/2 घेतलं मायनस 1/2 मायनस 1/2 ते मायनस 1 म्हणजे आलं मायनस ऑफ मायनस 1/2 रेस टू k. Similarly find for second case for z is equal to 1 upon 2 implies residue of f of z into z raised to k minus 1 at z is equal to plus 1 upon 2 is equal to z minus 1 upon 2 multiply येणार आहे याला f of z म्हणजे आहे z divided by z plus 1 upon 2 into z minus 1 upon 2 into z raised to k minus 1 at z is equal to 1 upon 2. ओके त्याच्यामध्ये z minus 1 z minus 1/2 कॅन्सल होत आहे आणि उरलेल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली तर ते येते पहा z into z raised to k minus 1 become z raised to k आणि z च्या ऐवजी 1 upon 2 घेतलं ते 1 upon 2 raised to k आलं डिवाइडेड बाय 1 upon 2 plus 1 upon 2 z च्या ऐवजी 1 upon 2 पुट केलं 1 upon 2 plus 1 upon 2 1 so we get 1 upon 2 raised to k and therefore f of k is equal to sum of residues so which is equal to पहिल्याचा रेसिड्यू आलेला आहे मायनस ऑफ मायनस 1 upon 2 raised to k आणि दुसऱ्याचा आलेला आहे प्लस 1 upon 2 raised to k for k greater than equal to 0. तर या पद्धतीने आपल्याला f of z चं फंक्शन भेटतं इनवर्स z ट्रान्सफॉर्म येतं f of k. So this become minus of minus 1 upon 2 raised to k plus 1 upon 2 raised to k for k greater than equal to 0. एकदा ऑब्झर्व करा. Now next example is to obtain f of k given that 12 f of k plus 2 minus 7 f of k plus 1 plus f of k is equal to 0 under the condition k is greater than equal to 0 f of 0 is equal to 0 and f of 1 is equal to 3. So first write down given difference equation as it is. Now apply z transform. After applying z transform we get apply linearity property we get 12 into z transform of f of k plus 2 minus 7 into z transform of f of k plus 1 plus z transform of f of k is equal to z transform of 0. So this become 12 and now applying difference formula. So we get z of f of k plus 2 आहे त्याच्यामुळे z ची पॉवर 2 येणार त्याला मल्टिप्लाय कॅपिटल f of z नंतर मायनस साइन z स्क्वेअर आहे तसं त्याला मल्टिप्लाय f of 0 नंतर मायनस साइन z ची पॉवर एक ने कमी केली z f of 0 नंतर येणार आहे f of 1 z ची पॉवर 1 आली की इथं थांबायचे ब्रॅकेट कंप्लीट देन मायनस 7 ॲज इट इज इंटू z ट्रान्सफॉर्म ऑफ f of k बिकम प्लस 1 आहे पहा त्याच्यामुळे z मल्टिप्लाय f of z ला नंतर मायनस साइन हा z आहे तसा त्याला मल्टिप्लाय f of 0 ब्रॅकेट कंप्लीट प्लस z ट्रान्सफॉर्म ऑफ f of k become capital F of z is equal to z transform of 0 is 0. Now simplify this we get 12 into bracket z square f of z minus value of f of 0 is 0 so this whole term becomes 0 minus z into f of 1 is 3 so we get 3z bracket complete minus 7 into bracket z into f of z then minus value of f of 0 is 0 so this term becomes 0 plus f of z
is equal to 0. Now simplify this, multiplying by this 12 inside the bracket, we get 12 z square f of z, then minus 12 into 3, 36 z, then minus 7 into z f of z, then minus 7 into 0 is 0, plus f of z is equal to 0. Now take f of z common from these three terms. What is remaining? So remaining term become 12z square, then minus 7z, then plus 1, right? Plus 1, bracket complete, is equal to, shift this term नॉन f of z टर्म, ज्याच्यामध्ये f of z टर्म नाही ती टर्म शिफ्ट केली, ती आली 36z. So here is f of z, we have taken common, capital F of z is equal to 36z. ते मायनस 36z आपण उजव्या साईडला शिफ्ट केलेलं आहे, ते प्लस झालेलं आहे. सो f of z is equal to 36z divided by this become 12z square minus 7z plus 1. या पद्धतीने f of z आलेलं आहे. ओके, आता इनवर्स z ट्रान्सफॉर्म अप्लाय करण्या अगोदर याचे फॅक्टर आपण फाइंड करूया. सो वी गेट f of z is equal to 36z divided by, इथं z स्क्वेअरला मल्टिप्लाय 12 आहे, त्याच्यामुळे ए बी फाइंड करून जमणार नाही, तर आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करून लिहावं लागेल. 12z स्क्वेअर मायनस हे मायनस 7z आहे, त्याला मी लिहितो मायनस 3z मायनस 4z प्लस 1. तर या दोघांमधून 3z कॉमन निघेल. ओके, सो 3z टेक कॉमन. व्हॉट इज रिमेनिंग? 4z मायनस 1 इज रिमेनिंग. याच्यातून मायनस 1 कॉमन काढतो, उरलं 4z मायनस 1. सो फॅक्टर बिकम 4z मायनस 1 इंटू 3z मायनस 1. याच्यामधून परत मी 4z मायनस 1 कॉमन घेतलेला आहे. So in that way we get two factors. So 4z minus 1 and 3z minus 1. Okay. Now we can apply partial fraction here. So applying partial fraction, f of z divided by 36z is equal to 1 upon 4z minus 1 into 3z minus 1. So using our standard formula of partial fraction, we get 1 upon a minus b. तो या ठिकाणी a become 1 upon 4 minus b is 1 upon 3. Okay, into bracket 1 upon 4z minus 1 minus 1 upon 3z minus 1. Okay, so in that way we get our partial fraction. So in another way also, after making coefficient of z become 1, या ठिकाणी z चा कोएफिशिएंट मी 1 करतो, त्यासाठी मी 4 कॉमन घेतो, उरेल z मायनस 1 अपॉन 4. इथं 3 कॉमन घेतो, उरेल 1 अपॉन z मायनस 1 अपॉन 3. ओके, आणि या ठिकाणी f ऑफ z डिवाइडेड बाय 36z, इथं 4 चा भाग जातोय, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 3z येतो. सो वी गेट f ऑफ z divided by 3z is equal to, partial fraction of this become 1 upon 4 minus 1 upon 3 into bracket 1 upon z minus 1 upon 4 minus 1 upon z minus 1 upon 3. Using formula 1 upon z minus a into z minus b, so is equal to 1 upon a minus b into bracket 1 upon z minus a minus 1 upon z minus b. हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. याला सिम्प्लिफाय करूया. सो वी गेट f of z is equal to 3z divided by this become 3 minus 4 become minus 1 divided by 3 into 4, 12 into bracket 1 upon z minus 1 upon 4 minus 1 upon z minus 1 upon 3. So this become 12 into 3 minus 36. Shift this z inside the bracket. So z upon z minus 1 upon 4 minus z upon z minus 1 upon 3. And now using result, z transform of a raised to k for k greater than equal to 0 becomes z divided by z minus a.
Okay, for mod z greater than mod a. Okay, under that condition. So use this result here. So you get z inverse of f of z is equal to minus 36 into z inverse of z divided by z minus 1 by 4 minus z inverse of z divided by z minus 1 by 3 for k greater than equal to 0. So this become minus 36. Now apply this result, we get a raised to k. Here a is 1 by 4. So I get 1 by 4 raised to k. And then minus sign. Here we get 1 by 3 raised to k for k greater than equal to 0. Which is given condition. K is greater than equal to 0. या ठिकाणी आपण पार्शियल फ्रॅक्शन यूज केलं या पद्धतीने z ला आपण आत शिफ्ट केलेलं आहे आणि z ट्रान्सफॉर्म माहित आहे आपल्याला a raised to k चा z ट्रान्सफॉर्म फॉर k greater than equal to 0 ला काय z डिवाइडेड बाय z मायनस a. मग हा z इकडे शिफ्ट केला की z इनवर्स होतो. ओके, मग हा फॉर्म्युला आपण यूज केला z इनवर्स ऑफ z अपॉन z मायनस a बिकम a raised to k. या ठिकाणी z अपॉन z मायनस 1 by 4 आहे म्हणजे a ची व्हॅल्यू 1 by 4 आहे. म्हणजे आन्सर येताना येणार आहे 1 by 4 raised to k आणि 1 by 3 raised to k. So we get 1 by 4 raised to k मतलब minus sign आहे तसं 1 by 3 raised to k and now minus 36 as it is. So in that way we get final answer. Okay, now try to solve one more example. So solve f of k plus 2. So here first write down given. So given difference equation is f of k plus 2 plus 6 times f of k plus 1 plus 9 into f of k is equal to 2 raised to k. Okay, so apply z transform on our difference equation. We get z transform of f of k plus 2 plus 6 times z transform of f of k plus 1 plus 9 times z transform of f of k is equal to z transform of 2 raised to k. Okay, by applying z transform on both sides and applying linearity property. Okay, so linearity property काय सांगते, ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर z ट्रान्सफॉर्म सेपरेट होणार आहे, स्केलर मल्टिप्लाय असेल तर स्केलर मल्टिप्लाय बाहेर येईल. So now using results, z transform of f of k plus 2 becomes z raised to 2 into capital F of z minus z into small f of z square into small f of 0 minus z into f of 1. Okay, so then plus 6 as it is, z transform of f of k plus 1 become z into capital F of z minus z into f of 0 bracket complete plus 9 into z transform of f of k become capital F of z is equal to z transform of 2 raised to k become z divided by z minus 2 because we have given k is greater than equal to 0. Okay, so z transform become and mod z is greater than 2. Okay, so mod z is greater than 2. So apply condition on this equation, we get z square as it is into capital F of z minus f of 0 is 0, so this term becomes 0, minus f of 1 is also 0, so next term is also 0, plus 6 times z into f of z as it is, then minus z into f of 0 is 0, plus 9 into capital F of z is equal to z divided by z minus 2. So in that way we get z square into capital F of z plus 6z into capital F of z plus 9 into capital F of z is equal to z divided by z minus 2. And now take f of z common from these three terms. So what is remaining? Z square plus 6z plus 9 remaining into capital F of z is equal to z divided by z minus 2. And now
this z square plus 6z plus 9, shift this toward right side, we get z divided by z minus 2 into this z square plus 6z plus 9. Okay, and now write this denominator in terms of linear factors. So f of z become z divided by z minus 2 into factorization of z square plus 6z plus 9 becomes z plus 3 bracket square. Okay, so this is our f of z. Now apply inverse integral method for finding the inverse z transform of this equation. So z inverse of f of z is equal to small f of z, which is equal to inverse z transform of z divided by z minus 2 into z plus 3 bracket square. So here poles फाइंड करण्यासाठी काय करतो आपण डिनॉमिनेटर इक्वल टू 0 घेतो. हा इक्वल टू 0 येईल, हा सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0 येईल. सो z minus 2 equal to 0 means z is equal to 2, which is simple pole, and from second linear factor z plus 3 bracket cube we get z plus 3 is equal to 0 means z is equal to minus 3, and due to this square this is pole of order 2. So this is pole of order 2. So first find residue for first pole. Z is equal to 2. So residue of f of z into z raised to k minus 1 at z is equal to 2 equal to z minus 2 into f of z, which is z divided by z minus 2 into z plus 3 bracket square into z raised to k minus 1 at z is equal to 2. So this z minus 2 will get cancelled, and now in remaining term put z is equal to 2. So we get this z into z raised to k minus 1 becomes z raised to k divided by z plus 3 bracket square at z is equal to 2. So this is equal to 2 raised to k divided by 2 plus 3 is 5 raised to 2. So 5 raised to 2 become 25. So we get 2 raised to k divided by 25. So this is residue for pole z is equal to 2. Now second case for z is equal to minus 3. So here minus 3 is a pole of order 2, and therefore residue of f of z into z raised to k minus 1 at z is equal to minus 3 is equal to first derivative with respect to z, okay, into 1 upon 1 factorial first derivative of z minus plus 3 bracket square into z divided by z minus 2 into z minus plus 3 bracket square into z raised to k minus 1. So at point z is equal to minus 3. Okay, so using our formula we get this term equal to 1 upon 1 factorial into bracket this. And now simplify this, we get residue become this z plus 3 bracket square, z plus 3 bracket square will get cancelled. 1 factorial become 1. So first derivative of z raised to k, z into z raised to k minus 1 becomes z raised to k divided by z minus 2 at point z is equal to minus 3. And now use quotient rule for finding derivative of this function. So we get derivative of numerator become k into z raised to k minus 1 into denominator function z minus 2 as it is, then minus sign numerator function as it is z raised to k into derivative of denominator function is 1 minus 0 divided by square of denominator function, that means square of z minus 2 bracket square at z is equal to which point, z is equal to minus 3. Now simplify numerator, we get by putting z is equal to minus 3 we get k into minus 3 raised to k minus 1 into bracket minus 3 minus 2 minus minus 3 raised to k divided by minus 3 minus 2 bracket square. So in that way we get
This minus 3 into minus 3 minus 2 become minus 5. So I get minus 5k into minus 3 raised to k minus 1. And second term become minus of minus 3 raised to k divided by denominator become 25. So this is another residue, and therefore small f of k is equal to sum of residues for all poles. So this is equal to first residue become 2 raised to k divided by 25, and second become plus minus of 5k minus 3 raised to k minus 1 minus 3 raised to k minus 1 minus minus 3 raised to k divided by 25. So in that way we get the inverse z transform of f of z. So this is our final answer. ओके, या पद्धतीने आपण इझिली डिफरन्स इक्वेशनची एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. याची आणखी काही एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायची आहे. थँक्यू.